विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी अपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री गुरु चरण ते नमस्कार होनियता मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनि विशेष सत्यादरु विकावरी मोडोनि माया बंधु कैसे आमचे नावे आम्हा ज्ञानाची ज्ञान नवे आम्हालागी श्री गुरुदेवे आम्ही केलो मनोनी जाणते न गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचन शाखा फलो वसंतो सती अलंकापुरी रम्यसिया कनस्तम पदम भोजते जस्तुदीक कृते इदेन्द्रादियं सदा सुयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव कृपाळु तया नमस्कार वारंवार न पाहे अशी कुळाचा विचार फक्त करुणा कर ज्ञानाबाई पुण्य फळले बहुत
आजी पिटले माझे पुणे भव दुखाचे साकडे कोदाटले पुढे परब्रह्म सावळे आलिंगणे संतांची दिवे झाली माझी काया मनोनिया पाया संत चरणी पावलो आजी पिटले माझे पुणे भव दुखाचे साकडे कोदाटले पुढे परब्रह्म सावळे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय देऊ त्यासे व्हावे उतराई देविता पायी जीव थोडा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आपण आवाज करा माऊली कथेमुळे कीर्तनामुळे त्याचा आवाज बसलाय जगद्गुरु तुकोबरायांचा गाथ्यामधील उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग संत परपर करणारे आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबराया तुम्हा आम्हाला सांगतात की बाबा या मृत लोकामध्ये संत महात्मे आले जसे तुम्ही आम्ही येतो तसे संत महात्मे आले बर का आणि त्या संत महात्म्याने येथे आल्यानंतर या जगावर या मृत लोकांमध्ये या जगतावर काय काय उपकार केले त्या उपकाराची जाण आज जगद्गुरु तुकोबराया तुम्हा आम्हाला या अभंगाद्वारे करून देतात तुकोबराया म्हणतात की या संत महात्म्यांनी या जगतामध्ये काय उपकार केलेत म्हणले काय सांगू आता काय सांगू म्हणले त्यांचे उपकार केले उपकार सांगू मी काय केले केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसे आपल्या माय बापानं जेवढे आपल्यावर उपकार केले नाही
तिच्यापेक्षा कितीतरी अनन्य पटीने या संत महात्म्यांनी आपल्यावर उपकार केले बरं का. म्हणून तो तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता. आता हा शब्द आला की माणसाची पुढची वाचा काय होती, खंडन होती बरं का. ऐका, असं जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आणि संतपर प्रकरणातील आहे. संतपर अभंग घेण्याचं कारण असं आहे की संतांच्याच दारी सेवा आहे. ज्या ठिकाणी आपण कीर्तन सेवेला असतो, ज्या ठिकाणी कीर्तन सेवा करावी लागते, ज्या गावामध्ये कीर्तन सेवेला असतो, त्याच विषयाला अनुसरून कीर्तन केलं पाहिजे. ठीक आहे. ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे. आता केला मुकुंद बाबाच्या दरबारात वास, दुसऱ्याच कशात बोलायचं. तसं संत महात्मे त्या ठिकाणी बाबांच्या दरबारामध्ये, महारुद्रायांच्या दरबारामध्ये ही सेवा कीर्तन सेवेची. संत मुकुंद महाराज देवस्थान, कावळवाडी संस्थान आणि नगर भोजनाच्या निमित्त आजचा कीर्तन सेवेचा योग आहे. आमचे हरिभक्तप्रायण कीर्तन केसरी म्हणायला काय हरकत नाही. आमचे मित्र, परम मित्र, अनेक आमची 10-15 वर्षांची मैत्री आहे. हरिभक्तप्रायण संभाजी महाराज बापूरावजी सानप आणि त्यांचे बंधू सुनील बापूरावजी सानप, दोन्ही बंधू त्या ठिकाणी नगर भोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज कीर्तन सेवेचा योग सुयोग माझ्या भाग्याला प्राप्त झाला. संत महात्म्यांचं, मुकुंद बाबांचं त्या ठिकाणी दर्शन झालं. या ठिकाणी आल्यानंतर महाराज जसं या मंदिरामध्ये प्रवेश केला, बाबांच्या समाधी समोर जसं मस्तक ठेवलं, काय ऊर्जा येते महाराज. मुकुंद बाबा हे संत आहेत है की नाही, पण एक योगी कोण आहे. इथे आल्यानंतर असं वाटत आहे बाबांच्या दरबारामध्ये मुकुंद बाबा ज्यांनी बाबांची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये घेतली, इथून खाली हाताने कुणाला जायचं काम नाही. आणि आम्हाला तसंच आहे बरं का. संत या अशा महात्म्यांची सेवा झाली की काही ना काही इथं प्रसाद प्राप्त होतोय. आणि अशी ही नगर भोजनाच्या निमित्तानं सेवा, नगर भोजनाचा कार्यक्रम आहे, पण संतपर अभंग निवडण्याचं कारण संतांच्या दारी सेवा आहे आणि त्यांच्या सेवेवरच आज विषय संतांचंच वर्णन करावा, याला अनुसरून हा विषय आहे. आणि आता आपल्या कीर्तनाच्या नंतर आमचे हरिभक्तप्रायण फुगले महाराजांचे त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे. त्यांचं पहिलंच कीर्तन होतं, पण म्हणलं आता मला खूप लांब जायचं कीर्तनाला, विदर्भामध्ये सोडला. आम्हाला थोडं लवकर चिंतन थोडं झालं म्हणजे थोडं जात आहे, त्याच्यामुळे कीर्तन सेवेचा हा योग. आणि सर्व गावकरी मंडळी, परिसरातून आलेली सर्व भजनी मंडळी, आमचे भेंडेकर महाराज, मुतुंगाचार्य, समोर आता सर्वांचे नाव पाठ नाहीत, आता नेमकं तिकडे यायला बरं का. आता नाव आरकोजवाडी भजनी मंडळ, आमचे पांढरगाव भजनी मंडळ, कासारवाडी भजनी मंडळ, आमच्या गावातले कावळवाडी भजनी मंडळ, आमचे संगीत विशारद गायनाचार्य जुनं ते सोनू आमच्या रमेश बुवा शेनगावकर यांचे परममित्र पांडुरंगी महाराज, फळ महाराज, हेही आहेत ज्यांनी चालाची गायली. महाराजांचं नाव चिखलीकर संतोष महाराज, फार गुणवान सर्व जाता येणेकरी बाबा असो, सर्व भजनी मंडळी, महाराज मंडळी, माता मावल्या, सर्वांच्या सानिध्यामध्ये आपण मुकुंद बाबांची सेवा करण्याचा 1 तासामध्ये आपण प्रयत्न करू. तुकोबारायांचा आहे, थोडा आवाज करा, काही घाबरू नका. आपल्या बॉक्साला काय होत नाही, तुमच्या मशीनला काय होत नाही, काय नाही, मी आहे तोपर्यंत घाबरू नका. बिनधास्त सोडला पाहिजे. परमार्थामध्ये असं मोकळ्या मनानं राहायचं. संतांच्या दरबारामध्ये आहे आणि या संतांनी या मृत लोकांमध्ये आल्यानंतर संत महात्म्यांनी तुमच्या आमच्यावर काय उपकार केले आज जगद्गुरु तुकोबाराया सांगायचे. ऐका प्रकार. मग या जगतामध्ये आपलं प्रमाण होऊन गेलं, या जगतामध्ये तुमच्या आमच्यावर उपकार करतात,
पहिला उपकार या जगतावर तुमच्या आमच्यावर आहे तो म्हणजे 4 उपकार त्या ठिकाणी सांगितले शास्त्रामध्ये. पहिला उपकार आहे देवाचा, दुसरा उपकार आहे संतांचा, तिसरा उपकार सांगितलाय आई वडिलांचा. कोणता? आई वडिलांचा. पहिला जो उपकार आहे तो परमात्म्याचा आहे. जेणे हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन. ज्यांनी तुम्हाला नरदेह मनुष्य देह परमात्म्यानं प्राप्त झाला, पहिला उपकार देवाने केला बरं का. परमात्म्यानं ज्या वेळेस आपल्याला जन्म देत असताना, तो उपकार करत असताना, त्या भगवंतानं आपल्याला हा नरदेह देत असताना फुकट दिला. कसा दिला? फुकट. काय ऋण घेतले का? ऋण घेतलं नाही, फुकट दिला. म्हणून देवाचा पहिला उपकार. दुसरा उपकार आहे बाबा संतांचा. संतांनी या मृतलोकामध्ये आल्यानंतर तुमच्या आमच्यावर उपकार केला, पण संत महात्म्याने आपल्याकडून काही ऋण घेतलं नाही. ध्यान देऊन ऐका बरं का कीर्तन. गुरुनाम गुरु वैकुंठवासी नथुरामजी बाबा किहाळकर यांचं लेकरू आहे. मी काय कुठे शिकलेला महाराज नाही. ऐका बरं का, बाबांची सेवा करत असतो म्हणून ध्यान देऊन ऐका. दुसरा उपकार कुणाचा आहे बाबा? संतांचा. मग त्या संतांचा उपकार जर वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात, या संत महात्म्याने एवढे उपकार केले की बाबा आपल्या आई वडिलांपेक्षा कितीही पटीन संत महात्म्याचे उपकार आहेत. मग महाराज संत महात्मे जेवढे उपकार करतात तेवढे आमचे आई वडील करत नाहीत का? करतात. आई वडील तुमच्या आमच्यावर उपकार करतात, पण किती करतात? वाढावे संतान अंगरी व्हावे. तुमचं आमचं हित व्हावं, तुमचा आमचा कसा संसार वाढावा, तुमचा आमचा कसा प्रपंच वाढावा, आपल्या मुलाचा संसार कसा सुखाचा व्हावा, एवढंच माय बाप हित करतात. याच्या पलीकडे काही करीत नाही. ऐका बरं. पण संत महात्मे असे आहे, संत महात्मे या जगतावर एवढे उपकार करतात, एवढे उपकार करतात, त्या उपकाराची तुकोबऱ्या म्हणतात माझ्या वाणीनं हे वर्णन करू शकत नाही. माझे जगद्गुरु सांगतात की बाबा या मृत लोकामध्ये संत महात्मे आले. बर आले तुकोबऱ्या मला पटलं बर का. मग संत महात्मे येतात सोयीच्छा प्रारब्धाना, संताला आणावं लागत नाही. सोयीच्छा प्रारब्धाना संत येतात, देवाला आणावं लागतं आणि जीवाला यावं लागतं. ह्या 3 गोष्टी ऐका बरं. संत सोयीच्छा प्रारब्धाने येतात, परमात्म्याला आणावं लागतं आणि जीवाला इच्छा नसली तरी यावं लागतं. मग जीवाला कशा करता यावं लागतं बाबा? मागच्या जन्मी केलेलं कर्म भोगण्याकरता या जीवाला यावं लागतं. केले